कैलास राना शिवचंद्रमौली फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील आपल्याला आपल्या घरच्या शिवलिंगावर अभिषेक करून व्यवस्थित अशी पूजा करायची आहे। सोबतच माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे। पूजा अभिषेक कसा करावा हा व्हिडिओ मी तुम्हाला याची माहिती शेवटी देईलच। तर उद्याची शिवामूठ आहे, जी शिवामूठ आहे ती तीळ आहे, अर्थात सगळ्यांना माहिती आहे। आणि तीळ आपण हे पांढरे अर्पण करत असतो। तीळ अर्पण करत असताना अंगठा आपला वर असतो हातामध्ये। आता बघा, तुमच्याकडे जर मुठभर तीळ नसतील तर तुम्ही थोडेसे तीळ ओले करून शिवलिंगावरती अर्पण केले तरीही चालेल। शिवलिंगावरती शिवमूठ अर्पण करत असताना आपण शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, ननद जावा सासू सासरे दीर भावजया भ्रातारा नावडतीची आवडती कर देवा असं म्हणत असतो। पण हे कोण म्हणतं तर सवाष्ण स्त्रिया म्हणतात। पण ज्या कुमारिका आहेत किंवा पुरुष आहेत त्यांनी काय म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा, हे तुम्ही म्हणू शकता शिवमूठ अर्पण करताना। आता बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ज झाले असेल, त्याचबरोबर पैसे अडकलेले असतील, लग्न जमत नसेल, व्यक्ती आजारी असेल, घरामध्ये कलह क्लेश वादविवाद होत असतील, तर यावर आपण सुंदर असे तिळाचे उपाय बघणार आहोत। पण आधीच सांगते, तुमची श्रद्धा आणि भक्ती सोबत असेल तरच तुम्ही उपाय करा। तुम्हाला जर यावर विश्वास नसेल, तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही अर्थात उपाय करू नका। पण फक्त आणि उपाय करायचे असतील तर फक्त उपाय करून चालणार नाही, तर तुम्हाला त्यासोबत सेवा देखील करायची आहे। आता सगळ्यात आधी तुम्हाला मी तुमच्यावर कर्ज झालं असेल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकलेत, तुम्ही खूप प्रयत्न करून ते तुम्हाला मिळत नाहीये, तुमच्या कष्टाचे पैसे आहेत, त्यासाठी तुम्हाला 3 पांढरे तीळ आणि 3 पांढरे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे। शिवलिंगावर अर्पण करत असताना शिवलिंगावर पांढरे 3 तीळ आणि पांढरे 3 तांदूळ अर्पण करत असताना ओम शिवशक्ते नमः असं म्हणून तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय हा पठण करायचा आहे। मंदिरामध्ये ही सेवा जाऊन केली तर अतिशय उत्तम राहील। दुसरे असं आहे, जी संतान प्राप्तीसाठी आहे। संतान प्राप्तीसाठी पती पत्नीने जर हा उपाय ही सेवा केली तर खरंच खूप चांगलं राहील। कारण बघा काय करायचं आहे, पत्नीने एका हातामध्ये 108 तीळ घ्यायचे आहेत आणि पतीने देखील एका हातामध्ये 108 तीळ घ्यायचे आहेत। तुम्ही घरी देखील करू शकता, पण मंदिरात जाऊन केला तर चांगलं राहील। तर बघा, तुम्हाला 108 तीळ, पत्नी जेव्हा 108 तीळ हातामध्ये घेईल तेव्हा तिने ते शिवलिंगावरती अर्पण करत असताना ओम गणगणपते नमः असं म्हणून अर्पण करायचे आहेत आणि पतीने ओम कार्तिकेय नमः असं म्हणत अर्पण करायचे आहेत। आता बघा, तिथले थोडेसे जे तीळ तुम्ही जे अर्पण केलेत, जे 108 तीळ पती पत्नीने अर्पण केलेत, त्यातले थोडे तीळ तुम्हाला उचलून आणायचे आहेत आणि तुमचा जो मासिक धर्म येईल त्याच्या 7व्या दिवशी तुम्हाला ते तीळ खायचे आहेत। 7 दिवस पूर्ण झाल्यावर जे 108 तीळ तुम्ही अर्पण केले होते, तर ते 108 तिळामधलेच त्यातलेच थोडेसे तीळ तुम्हाला उचलून आणायचे आहेत आणि मासिक धर्माचा महिलेचा जो 7वा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही ते तीळ खायचे आहेत आणि त्यावर तुम्ही दूध किंवा पाणी प्यायचं आहे। अर्थात श्रद्धेने जेव्हा शिवलिंगावरती अर्पण करणार असाल, भगवंताला आपली जी इच्छा असेल ती मनोभावे स्पष्टपणे तुम्हाला सांगायची असते आणि मगच उपाय करायचा असतो। बघा, आता उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी जर महिलेचा मासिक धर्म असेल तर पतीने ही सेवा केली तरीही चालेल आणि तुमच्या मिस्टरांना सांगा की ते तांदूळ तिथले थोडेसे उचलून आणा आणि तुमचा 7वा दिवस मासिक धर्माचा झाल्यानंतरचा जो दिवस आहे, 7 दिवस झाल्यानंतर तुम्ही ते तीळ खाऊन त्यावर दूध किंवा पाणी प्यायचं आहे। पुढचा जो उपाय आहे तो बघा, लग्न जमण्यासाठीचा आहे। तर तुम्हाला अर्थात शिवमूठ अर्पण करायची आहे, मंदिरात जाऊन करायचं आहे। शिवमूठ हातामध्ये घ्यायची, ओलीच कधीही शिवमूठ अर्पण करताना ती ओली
अर्पण करत असतात. शिवमूठ अर्पण केल्यानंतर त्यातले जे तीळ, तुम्ही जी शिवमूठ अर्पण केली त्यातलेच तीळ तुम्हाला उचलायचे आहेत. शिवमूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा. आणि तुमची इच्छा सांगायची की तुम्ही हा उपाय लग्न जमण्यासाठी करत आहात. आणि तिथले ते तीळ आहेत, त्यात तुम्ही अर्पण केलेल्या याच्यातले जे तीळ आहेत ते तुम्ही उचलून आणायचे. त्याला हळद लावायची घरी आणून. हळद लावल्यानंतर ते एका डबीमध्ये भरून ठेवायचे किंवा एका कापडामध्ये बांधून ठेवायचे देवघरामध्ये. आणि तुमचं लग्न जमल्यानंतर तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे असतात. पुढचा उपाय आहे आजारी व्यक्तींसाठी. आजारी व्यक्तीने जर स्वतः उपाय केला तर अतिशय उत्तम. बघा, दवाखाना, औषधं, डॉक्टर हे सगळं सुरूच ठेवायचं आहे. त्याबरोबर आपल्याला भगवंताची साथ हवी आहे. त्यासाठी आपण उपाय करत आहोत. आपले प्रयत्न बघा, आपण उपाय का करतो तर आपल्याला खूप पैसा मिळावा, खूप हे यावं यासाठी नाही, तर आपण जे प्रयत्न करत आहोत आपल्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण उपाय करत असतो. तर अर्थात आजारी व्यक्तीने केला तर चांगला आहे, नाही तर घरातली कुठलीही व्यक्ती त्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकतो. आता बघा काय करायचं आहे. आधी आपल्या घरातलं शिवलिंग स्वच्छ पाण्याने अभिषेक करून, तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे ते तुम्हाला त्या आजारी व्यक्तीला द्यायचं आहे. त्याचबरोबर शिवलिंगावर तुम्हाला शिवमूठ अर्पण करायची आहे. शिवमूठ अर्पण करत असताना तुम्हाला त्या आजारी व्यक्तीबद्दल प्रार्थना करायची आहे. आणि जे तीळ आपण जी शिवमूठ अर्पण केली होती घरच्या शिवलिंगावर त्यातले थोडेसे तीळ उचलून त्याच दिवशी त्या आजारी व्यक्तीला खायला द्यायचे नाही. दुसऱ्या दिवशी थोडेसे ते तीळ दुधामध्ये टाकून द्यायचे आहेत. दोन पण खूप सारे द्यायचे नाही, थोडेसे 2-4 दाणे दिले तरीही चालेल. त्याचबरोबर पुढचा उपाय आहे, आपल्या घरामध्ये जर खूप कलह होत असतील, वादविवाद होत असेल तर त्यासाठी हा उपाय आहे. मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावर कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाची आहुती द्यायची आहे. आता हा उपाय कोणी करू शकता. आता स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर हा घरातील पुरुष देखील करू शकतात, मुलं असतील, मुली असतील, ते देखील कुणीही हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतात. तर बघा, तिळाची चिमूटभर आहुती तुम्हाला 3 वेळा द्यायची आहे. आहुती देत असताना तमसोमा ज्योतिर्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय असं तुम्हाला म्हणायचं आहे. स्क्रीनवर मी तुम्हाला फ्लॅश होत असेल स्क्रीनवर, तर तुम्ही तसं बघून 3 वेळा तिळाची आहुती देऊन म्हणू शकता. द्यायच्या आहेत त्या कापुरावरती, तुम्ही जे तांदूळ आणि त्यावर कापूर वड्या जाळल्या त्यावरती 3 वेळा आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे. तर हा वादविवादासाठी, कलह क्लेश होत असतील तर त्यासाठी होता. आता बघा, आपण जे उपाय मी तुम्हाला सांगितले हे कुठलाही उपाय तुम्ही करत असाल, कुठलाही उपाय असू द्या, तो उपाय तुम्हाला केल्यानंतर शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय पठण करायचा आहे. पठण करायला जमत नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही श्रवण तरी करा. युट्यूबवर लावा आणि शांतपणे बसून तो अध्याय तुम्हाला ऐकायचा आहे. बघा, त्याचबरोबर तुम्हाला शिवस्तुती अतिशय सुंदर, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, कैलास राना शिवचंद्र मौली फणीद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. तर ही शिवस्तुती अतिशय सुंदर शिवस्तुती आहे. तुम्ही याचं देखील पठण करायचं आहे. आता बघा, श्रावणी सोमवारची पूजा आपल्याला करायची आहे. तर अर्थात आपल्या घरी आपल्याला पार्वती माता म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. छानपैकी आपल्या देवघरासमोर पूजा मांडायची. मस्तपैकी एक ताम्हण घ्यायचं. ताम्हणामध्ये तुम्हाला गंगाजल तुमच्या घरी असेल तर तुम्ही आवर्जून उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारी गंगाजलानेच अभिषेक करावा. खूप सुंदर. तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणून अभिषेक करू शकता. तुम्हाला काहीही येत नसेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून देखील तुम्ही पाण्याने, गंगाजलाने, पंचामृताने, दुधाने, दूध, दही, मध, साखर, तूप यांनी शिवलिंगावर अभिषेक करू शकता. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं.
तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे, त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं नाही, त्यावर शिवलिंग ठेवायचं, त्यावर उद्याची जी शिवमूठ आहे त्यावर बघा कापसाचं तुम्हाला वस्त्र घालायचं आहे, त्याचबरोबर शिवामूठ आहे, शिवामूठ ओली अर्पण करायची आहे. ती अर्पण केल्यानंतर बेलाचं एक पान का होईना तुम्हाला अर्पण करायचं आहे. एक पान 108 वेळा अर्पण कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याचबरोबर मागच्या श्रावण सोमवारी मी पूर्ण पूजा मांडणीचा व्हिडिओ दाखवला होता, तसेच पूजा मांडणी तुम्ही बघून करू शकता. फक्त शिवमूठ चेंज होईल, जी की तीळ असेल उद्या. त्याचबरोबर तुपाचं निरंजन, तेलाचा दिवा, त्याचबरोबर कर्पूर आरती, महादेवाची आरती. आणि तुम्हाला जमलंच तर मी आवर्जून सांगेन की सायंकाळी आपल्या घराच्याच म्हणजे अंगणाच्या कुंडीमध्ये पार्थिव शिवलिंग पूजन करून बघा. खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं आणि खूप छान अनुभव देखील येतो. श्रावण महिना, पवित्र महिना सुरू आहे. पार्थिव शिवलिंग पूजन कसं करावं याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. तर उद्या तुम्ही जे काही उपाय करणार आहात तर अर्थात तुम्हाला सेवा देखील करायचीच आहे. अभिषेक आपल्या घरच्या शिवलिंगावर तुम्हाला करायचाच आहे. व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की सांगा. रामकृष्ण हरी, जय श्रीराम, जय गजानन.